नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण चवीला खूपच छान लागणारी चमचमीत अशी हिरवे वाटण बनवून दोडक्याची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, चवीलाही तितकीच छान लागते, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। घेतलेला जो दोडका आहे त्याच्या शिरा काढून दोडका स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि याचा देठाचा भाग आणि खालचा जो भाग आहे तो सुरीने कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता हा दोडका आपण कट करून घेऊयात। सर्वात आपण आधी याचे लहान लहान आकाराचे तुकडे करून घेऊयात। ज्या आकारामध्ये तुम्हाला दोडका कट करून घ्यायचा आहे त्या आकारामध्ये कट करून घ्या। मी अशा पद्धतीने लहान लहान आकाराचे याचे तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून हा दोडका वाफेवरती पटकन शिजला जाईल। सगळा दोडका आपण अशा पद्धतीने बघा कट करून घेतलेला आहे। आता आपण या रेसिपीचं वाटण तयार करून घेऊयात। हिरवं वाटण बनवतोय, यासाठी हिरव्या मिरच्या लागणार आहेत। 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याचे लहान लहान आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। सोबत आपण 2 गड्डी लसूण सोलून घेतलाय तो घालून घ्यायचा, 2 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची। सोबतच आपण 2 चमचे भाजून घेतलेले धने घालून घ्यायचे, 1 चमचा पांढरे तेल घालून घ्यायचे, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून हे सरसरीत असं वाटून घ्यायचे। वाटण तयार झालेलं आहे। आता काय करायचं, लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची, यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करून घ्यायचं। आता यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायचे। चांगलं तडतडलं गेलं की बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा थोडा जास्त वापरायचा, सोबतच कढीपत्ता घालून घ्यायचा। आता गॅस मध्यम करायचा आणि हा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत एकसारखा हलवत परतत राहायचं। कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाहीये, हलका गुलाबी रंग आला की लगेच आपण यामध्ये तयार केलेलं हिरवं वाटण आहे ते घालून घ्यायचंय। आता हे वाटण आपण कांद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि चांगला खरपूस मसाला होईपर्यंत भाजून घेऊयात। भाजत असताना एकसारखा हलवत राहायचा, म्हणजे मसाला एकसारखा भाजला जातो। आता यामध्ये 1 टोमॅटो लहान आकारामध्ये कट करून घेतले ते घालून घ्यायचं आणि तेही आपण मसाल्यांमध्ये थोडा वेळ परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ शिजवायचं नाहीये। आता लगेच आपण केलेल्या दोडक्याच्या फोडी आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या। चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता हे एकसारखं मिक्स करून घेऊयात। गॅस मी लहानच ठेवलेला आहे। सगळा मसाला फोडींना एकसारखा लागेपर्यंत हलवून घ्यायचं। सगळा मसाला एकसारखा मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये पाणी घालून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बनवला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मसाल्याचं पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि जसा तुम्हाला घट्टसर पातळसर रस्सा बनवायचा आहे त्यानुसार अजून पाणी यामध्ये घालून घ्यायचं। एकसारखं मिक्स करून घ्यायचं। गॅस लहान करायचा आणि झाकण ठेवून 10 मिनिट चांगला हा दोडका वाफवून घ्यायचा। 10 मिनिटांनंतर हा दोडका छान असा शिजला जातो। तुम्ही पाहू शकता दोडका पूर्णपणे कढईच्या तळाला बसला गेलेला आहे, म्हणजे हा दोडका छान असा शिजला गेलेला आहे। आता आपण काय करायचं, यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचे 2 चमचे कूट घालून घ्यायचे, यामुळे हा रस्सा अजून मिळून येईल आणि चवीलाही छान लागेल। एकसारखं मिक्स करून घेऊयात। यामध्ये थोडासा गरम मसाला घालून घेऊयात, नाही घातला तरी चालेल। आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि साधारण 1 ते 2 मिनिट एकसारखं उकळवून घ्यायचं गॅस लहान करूनच, आणि हा दोडक्याचा रस्सा आहे तो खाण्यासाठी तयार होतो। चपाती भाकरी भात कशासोबतही खावा, चवीला अप्रतिम असा लागतो। बनवायलाही खूप सोपं आहे, तितकाच छान लागणार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।